बाहेर गेटला छान डेकोरेशन करा फुलांनी आणि दाराला पण तोरण लावलंच आहे. आता दारासमोर मस्त रांगोळी काढा, छान मोठी रांगोळी असली पाहिजे. हां, अरे काय आहे हे, हे सगळा एवढा पसारा इथे पडलाय, हे सगळं आवरून घ्या. आणि ते ऋषिकेश्वरनं आणलेलं अत्तर ते मला सगळ्या पाहुण्यांना लावलं गेलं पाहिजे. आणि खाण्यापिण्याचं काय, केटररशी बोलणं झालं, सगळं फायनल झालं ना? हां, व्हेरी गुड. बरं, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे गेस्ट येणार आहेत आज. इतरांसाठी नसेल पण माझ्यासाठी हा समारंभ खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा कुठलीही चूक होता कामा नये. ठीक आहे, चला आता पटापट कामाला लागा. चला चला. तुमच्या आणि माझ्या दुर्दैवाने आपलं काही नातं आहे. तेव्हा माझ्या रिंग सेरेमनीमध्ये तुम्ही सगळेजण आनंदाने सहभागी झालात तर मला बरं वाटेल, नाहीतर तुमची मर्जी. काय गंमत आहे बघ ना आजी, माझ्या सख्ख्या आईचा साखरपुडा आहे आणि तो कोणाशी आहे हेच मला माहित नाही. माझं तर ना डोकंच फिरलंय. असं वाटतंय आईला जाऊन असं गदागदा हलवावं आणि सांगावं आता तरी भानावर ये. विक्रांत, अगं बघ ना ती कशी विचित्र वागतीये. विक्रांत, आजी बघ, माझं ना डोकं फुटायची वेळ आली आता. आई असंच वागत राहिली ना तर संध्याकाळपर्यंत नक्की आमचं काहीतरी वाजेल. हे बघ, असं काही होऊ देऊ नकोस. असं केलंस ना तर नुकसान आपलंच आहे सगळ्यांचं. आजी पण तुला कळतंय ना. हे बघ, ती विचित्र पाऊल उचलते हे आपल्याला कळतंय ना, कळतंय ना आपल्याला. मग तू जर का असं वागत राहिलास तर ती असंही म्हणायला पुढे मागे बघणार नाही विक्रांत की तिने विचित्र पाऊल उचललं कारण तू वागलास असं. हे बघ, मला एवढंच म्हणायचंय, तिच्या आयुष्याचं जे काही बरं वाईट होणार आहे ना ते तिच्यामुळे होणार आहे, पण त्याचं खापर तिने तुमच्यावरती फोडलेलं मला चालणार नाही, आवडणार नाही. येतंय लक्षात? अगं पण मी असा गप्प राहिलो ना तर जीव जाईल माझा. विक्रांत, थोडासा धीर धर ना. धीराने घ्या ना तुम्ही सगळेजण. किती तास उरलेत सांग? थोड्याच वेळामध्ये काय चित्र आहे ते स्पष्ट होईल ना. आणि हे बघ, तिला आनंद साजरा करायचा आहे ना, मग करू दे. पुढे काय होणार आहे ते बघूया आपण. बरं मला सांगा, अमूल्य आणि वेदांत त्यांचं काय? येणार आहेत ना ते? काय ग? तू कुठे बाहेर निघालायस? हो, एक महत्वाचं काम आहे. तुम्ही बोला. मला एक महत्वाची बातमी मिळाली आहे, मी शोधून काढली आहे. सांगा मग. हे बघ, मी तुला आत्ता जे काही सांगणार आहे त्याने तुला धक्का बसू शकतो. तुला आवडणार नाही, माझा राग येईल किंवा एकूण परिस्थितीचा राग येईल, पण हे तुला सांगणं माझी जबाबदारी आहे. तुम्ही प्लीज पटकन सांगा. पुरुषोत्तमने निवृत्ती डुमरेचा खून केला म्हणून तो जेलमध्ये गेला हे अख्ख्या जगाला माहिती आहे, पण त्यामागचं कारण हे की निवृत्तीने शारदा ठोंबरेचा खून केला होता. बरं मग? शारदा ठोंबरे तुझ्या वडिलांची राईट हँड होती. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तिच्याबरोबर तुझ्या बाबांचे अनैतिक संबंध होते.
हे काय 3च प्लेट? ते कचोरी आणली होती ती कुठे आहे? ती आणायला सांग. अगं आण लवकर ठेव. आणि समोसे काय एवढेसे पुरणार आहेत का पाहुण्यांना? हा अजून एक प्लेट समोसे वगैरे भरून ठेवले असतील तर घेऊन ये पटापट इकडे. जा जा लवकर. आणि हे कोल्ड्रिंक वगैरे सगळं भरून ठेवायचंय. हा आणि तू स्वतः लक्ष दे जरा सगळीकडे. हो. जा जा जरा सगळं सांग कसं करायचंय. आद्या वा काय मस्त दिसतेस. दृष्ट्या काढ तुझ्या नातीची. बघ ना कशी छान दिसते ग. आई ऐक ना, तू का करतेस हे असं सगळं? आणि अगं आता तरी सांग ना, तो माणूस नक्की कोण आहे? सांगते मी तुला नंतर. आणि हे काय गळ्यात काहीच घातलं नाहीस तू. हे असं तयार होतात आद्या. थांब 1 मिनिट. ये इकडे. हा बघ कशी छान दिसतेस आता. विक्रांत हे काय आहे? हे घरातले कपडे का घातलेस तू? मी सांगितलं होतं ना तुला जरा छान तयार हो म्हणून. काय रे तू पण. बरं आणि वेदांतला फोन केलास का? नाही म्हणजे मी कळवलंच आहे त्याला. यायला हवं त्यांनी. बघूया. आई मी आलोय. वेदांत 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मला खूप बरं वाटतंय तुला बघून. मला वाटलं तू येतोस का नाही तू आईच्या आनंदात सहभागी व्हायला, पण आलास. अमूल्या तू आलीयस हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. बरं तुला काय खायला देऊ? चल. नको काकू, थँक्यू. हे काय आता वेदांतनी सांगितलं तरच खाणार आहेस का? काय रे वेदांत? अरे आपण इथे बोलत काय बसलोय? चला या तुम्ही आत या. ये ग ये बस. हा आलेच मी. काय चाललंय सगळं? आणि अगं कोणाबरोबर लग्न करणार आहेत नूतन काकू? काहीच माहित नाहीये अमूल्य. आम्ही सुद्धा तुझ्या इतकेच गोंधळून गेलोय. तू थांबवलंस का नाही तिला? तुला काय वाटतं वेदांत? मी प्रयत्न केला नाही? मग मग काय तिने ठरवलंच आहे ना की टोक गाठायचं. मग काय करणार आपण? वहिनी अगं तू तर मुलगी आहे ना त्यांची, तुला तरी माहिती असेल. तू समजाव ना त्यांना. हे सगळं तुला कळतंय अमूल्य, पण आई विसरली आहे बहुतेक. तुला सांगू मी, रोज मला वाटतं आज जे वाईट घडलंय ना ते बास, त्याच्या उपर अजून काही वाईट घडू नाही शकत. पण मग आई सुद्धा येते आणि सून काहीतरी विचित्र वागून जाते. खूप कहर आहे नुसता विचित्रपणाचं खरंच. आज पण काय होणार आहे काय माहिती. माणसाला ना जगापासून वाचवता येतं, पण स्वतःपासून नाही वाचवता येत. जी पण मला कळतच नाही ही अशी का वागते ते. बरीचं वय असं आहे ना की 2 थोबाडीतही मारता येत नाही आणि गप्प बस म्हणून सांगताही येत नाही. मग काय करायचं? बघत राहायचं. अगं पण तू इतकी शांत कशी राहू शकतेस? कोणीतरी तर शांत राहायलाच पाहिजे ना विक्रांत, हो की नाही? ती सुडाच्या भावनेने पेटून उठली. तुम्ही दोघं तुमच्या मनाप्रमाणे वागलात. आता ती मनमानी करते आणि मी बघत बसते सगळं. आले आले. छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून.
आलात? तुमचीच वाट बघत होते. या ना. क्षमा असावी, आम्हास येण्यास थोडासा विलंब झाला. आपल्या सहवासातला हा आमचा शेवटचा विलंब असेल. आलेत का सगळे मित्र, आप्तेष्ट, आप्त स्वकीय? हो तर सगळे आलेत. चला तर मग, चांगल्या कामाला विलंब कशाला. शुभस्य शीघ्रम. काय झालं? आद्या, चल ये ना, मदत कर ना मला. पाहुण्यांना खायला देऊया आपण. अगं चल. काय ग तू? आपलंच घर समजा. या प्लीज, घ्या ना. हं? रघु, मी आलेच. वेदांत, आई, विक्रांत आणि आद्य, आज माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे. मी जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे माझं आणि पर्यायाने तुमचं सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. तुम्हाला उत्सुकता होती ना मी कोणाशी लग्न करणार म्हणून? आज सांगते मी तुम्हाला. हे माझे होणारे यजमान मिस्टर पुरुषोत्तम गुडपल्लीवार. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी आज यांच्याशी रिंग सेरेमनी करणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी जाहीर करते की मी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही मानत नसलात तरी मी तुम्हाला माझं कुटुंब मानते. तेव्हा तुमचं प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम माझ्या बरोबर असू देत. आजपर्यंत माझ्या विरुद्ध, माझ्या घराविरुद्ध, माझ्या कंपनी विरुद्ध कित्येक कारस्थानं केलीस, पण मी त्याला अजिबात किंमत दिली नाही. पण आज तू लिमिट क्रॉस केलीस पुरुषोत्तम. पापांचा घडा आता भरला. आता मी तुला सुखाने जगू देणार नाहीच, पण तू सुखाने मरण्याचा सुद्धा अधिकार गमावून बसलायस. आणि तुला माहिती आहे मला सगळ्यात जास्त राग कोणाचा येतो? जो माणूस स्वतःचा सूड घेण्यासाठी बायकांचा वापर करतो ना त्याचा. तू तुझ्या फालतू राजकारणासाठी माझ्या आईचा वापर केलास. माझ्या आईला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास तू. नाही वेदांत, त्यांनी असं काहीही केलेलं नाहीये. मग का स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतेस का?
वेदांत, तोंड सांभाळून बोल. विसरू नकोस, मी तुझी आई आहे. तोच तो प्रॉब्लेम आहे की तू माझी आई आहेस. जन्म दिलायस तू मला. आई, मी तुझा किती तिरस्कार करायचा ठरवलं ना तरी नाही करता येत मला. तुझ्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तर जीव तुटतो माझा. तुला दुखवल्याचा, तुझ्यापासून लांब जायचं दुःख नाही सहन होत मला. आणि आई, मी तुझा किती राग केला ना तरी मी तुला हे असं नाही बघू शकत. सांग ना, मला ब्लॅकमेल करतोय का? एकदा हा बोल आणि बघ मी काय करतो याचा. वेदांत, अरे असं काही नाहीये. मी कुणाच्याही दबावाखाली येऊन हा निर्णय घेतलेला नाहीये. पुरुषोत्तमशी लग्न करण्याचा निर्णय हा माझा स्वतःचा आहे. आई, माझा जीव गेला ना तरी चालेल, पण मी हे खरं मानणार नाही. अगं, काय झालंय काय तुला? का करतेस असं? दीड दमडीचा गुंड आहे हा. वेदांत, आणि आई, तूच नेहमी म्हणतेस ना आम्हाला आपल्या फॅमिलीच्या प्रतिष्ठेचा, आपल्या स्टेटसचा विचार करायला पाहिजे. मग या मावाल्याशी लग्न करताना तू विचार नाही करतेस या गोष्टीचा? आणि आई, हे सगळं करताना तुला एकदाही तुझ्या मुलांचा, तुझ्या आईचा विचार नाही आला का मनात? सापाला दूध पाजतेस आणि एक दिवस हा साप हे विष ओकल्याशिवाय गप्पा बसणार नाही. आई, तू विसरतेस का तू कोण आहेस? नूतन वानखेडे आहेस तू. आई, अगं तुझ्या नावाला वलय आहे, मान आहे. आई, हे सगळं केल्याने तुझं राजकीय अस्तित्व पुसलं जाईल. आणि ते सगळं जाऊ दे. तू तू एकदाही बाबांना काय वाटल्याचा विचार नाही केलास? वेदांत, ओरडू नकोस आई. तू ना आता भानावर ये. एकदम शांत डोक्याने विचार कर. हे बघ, तुला तुला तुझं आयुष्य जगण्याचा, तुझा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि मी काय, कोणीच तुला हे करण्यापासून अडवणार नाही. पण आई, पुरुषोत्तम, सिरियसली आई मला सांग, हा माणूस तुला बुद्धिमत्ता, कर्तृत्व कुठल्याही पातळीवर कसा काय मॅच करू शकतो? वेदांत वानखेडे, तुम्ही अपमान करताय माझा. ते अतिशय वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागते.